नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण ज्वेल थीप, ज्यात सैफ अली खान आणि जयदीप अलावत मुख्य भूमिका साकारत आहे, त्या मूव्हीचं एक्सप्लेनेशन करणार आहोत. त्यामुळे कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. मूव्हीच्या सुरुवातीला आपण राजन नावाच्या एका मोठ्या गुंडाच्या घरात जातो. राजांच्या घरात आज पेंटिंगचं ऑक्शन चालू आहे. त्याचवेळी राजांच्या गुंडांनी मोहन नावाच्या एका व्यक्तीला पकडून त्याच्याकडे आणलं आहे. खरं तर मोहनने चुकून राजांच्या बँक डिटेल्स इंटरपोल ऑफिसरला पाठवली होती, ज्यामुळे ऑफिसरने राजांचे सर्व अकाउंट सील केले आणि सरकारने राजांचे 200 कोटी आपल्या ताब्यात घेतले. त्यामुळे राजन मोहनवर भडकतो आणि रागात मोहनला ठार मारतो. थोड्याच वेळात राजन आपल्या घरात ऑक्शनसाठी येतो आणि तिथे त्याला जेनिफर नावाची एक महिला भेटते. जेनिफर राजनला सांगते की तिला त्याची पेंटिंग खूप आवडली आहे आणि ती पेंटिंग आपल्या म्युझियममध्ये लावणार आहे. जेनिफर राजनला सांगते की काही दिवसानंतर त्यांच्या म्युझियममध्ये आफ्रिकेतील सर्वात महागडा डायमंड येणार आहे, ज्याचं नाव आहे रेडसन. हे ऐकून राजनच्या मनात त्या डायमंडला चोरायचा विचार येतो, कारण त्या डायमंडची किंमत बाजारात सुमारे 500 कोटी होती. त्यामुळे राजन आपल्या सहाय्यक चंकीला सांगतो की त्यांना तो डायमंड चोरायचा आहे, पण त्यासाठी त्यांना एक शातीर चोराची मदत पाहिजे आणि जगात रिहानहून मोठा दुसरा कोणी चोर नाही. त्यानंतर आपण अमेरिकेमध्ये रिहानला पाहतो. रिहान आपली जीवनशैली खूपच मौजमस्तीने जगत असतो आणि तो सहजतेने कोणतीही गोष्ट चोरू शकतो. त्याचवेळी आपण अभि नावाच्या एका मुलाला पाहतो, जो अमेरिकेत रिहानचा पाठलाग करत असतो. ॲक्च्युली अभि रिहानचा छोटा भाऊ होता. त्याचवेळी 2 ऑफिसर्स अभि आणि रिहानचा पाठलाग करत होते. त्यानंतर अभि रिहानला एकदा भेटतो आणि घाबरून बोलतो की पप्पाच्या जीवाला धोका आहे. हे ऐकून रिहान थोडा चकित होतो. त्यावर अभि त्याला सांगतो की काही दिवसांपूर्वी राजन नावाचा एक माणूस पप्पांना त्यांच्या चॅरिटेबल हॉस्पिटलसाठी डोनेशन देण्यासाठी आला होता. पण त्यांना या गोष्टीची तसूभरही अंदाज नव्हता की राजनने डोनेशनच्या आडोशाने त्यांच्या अकाउंट्सवर ब्लॅक मनी पाठवले होते. पैसे पाठवून झाल्यावर राजनने अभिला सांगितलं, जर तू ह्या ब्लॅक मनीवाली गोष्ट पोलिसांना सांगितली तर तुझ्या पप्पांना आयुष्यभरासाठी जेल होईल आणि जर तुम्हाला तुमच्या पप्पांना वाचवायचं असेल तर तुमच्या मोठ्या भाऊ रिहानला माझ्याकडे भेटायला सांगा. याचा अर्थ राजन रिहानच्या माध्यमातून आपलं काम साधू इच्छित होता. अभिला या गोष्टीची चिंता होती, जर त्याच्या पप्पावर चोरीचा आरोप लागला तर ते हा सदमा कदापि सहन करू शकणार नाहीत. हे सर्व ऐकून रिहान अत्यंत इमोशनल होतो. इथे आपल्याला कळतं की 3 वर्षापूर्वी रिहानच्या पप्पांनी त्याला घरातून हाकलून दिलं होतं, कारण ते कोणत्याही चोराला आपला मुलगा मानू इच्छित नव्हते. तरीही या सर्व घडामोडीनंतर रिहान आपल्या पप्पांना एकटा सोडू इच्छित नाही आणि राजनच्या सांगण्यावरून भारत जाण्यास तो तयार होतो. तसेच तो आपला हॅकर मित्र मायाशीही संपर्क साधतो. नंतर रात्री दोन्ही पोलीस ऑफिसर त्यांच्या कारमध्ये बसले होते. त्यावेळी रिहान त्यांच्याकडे येऊन बसतो आणि ते दोघे रिहानला पाहून आश्चर्यचकित होतात. त्यावर रिहान म्हणतो, तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही, मी स्वतः सरेंडर होण्यासाठी आलो आहे. हे ऐकून ते दोघे फार खुश होतात आणि खूप प्रयत्नानंतर रिहान त्यांच्यापर्यंत पोहोचतो. मग ते ऑफिसर ही गोष्ट लवकरात लवकर त्यांच्या बॉस विक्रमला सांगण्यासाठी कॉल करतात. त्याचवेळी आपण भारतात विक्रमला पाहतो. विक्रम आपल्या ऑफिसरसह बाटलीवाला नावाच्या एका व्यक्तीच्या कंपनीत रेड मारतो. खरं तर विक्रमला ही माहिती मिळाली होती की बाटलीवाल्याच्या कंपनीत काही इलिगल गोष्टी चालू आहेत. त्यानंतर विक्रमला त्या ऑफिसरचा कॉल येतो आणि ते विक्रमला रिहानबद्दल सर्व काही सांगतात. हे ऐकून विक्रम चकित होतो, कारण रिहानला पकडणं इतकं सोपं नव्हतं. कॉलवर विक्रम त्यांना म्हणतो, तुम्ही रिहानला अमेरिकेच्या एअरपोर्टवर आणा आणि तिथे मी देखील पोहोचत आहे. हे ऐकून ते दोघं रिहानला आपल्यासोबत पकडून एअरपोर्टवर नेतात. पण एअरपोर्टवर विक्रमच्या येण्याची वाट पाहता पाहता ते तिघे झोपी जातात आणि जेव्हा विक्रम थोड्या वेळाने एअरपोर्टवर येतो तेव्हा त्याला तिथं रिहान दिसत नाही. दोन्ही ऑफिसर्सला उठून विचारल्यावर त्याच्याबद्दल काहीच कळत नाही, परंतु विक्रमला त्यांच्या हातावर पिनच्या ठशांचे चिन्ह दिसतात आणि हे पिन रिहानने त्या दोघांच्या हातावर लावले होते. त्या पिनच्या मदतीने कोणालाही झोप येऊ शकते आणि हा रिहानचाच प्लॅन होता. तो ऑफिसरच्या पासपोर्टवर आपला फोटो लावून इंडिया आला होता. पण विक्रम अजूनही रिहानचं भारत येण्याचं कारण समजू शकत नाही. दुसरीकडे रिहान राजनला भेटण्यासाठी त्याच्या घरी जातो आणि राजन त्याला सांगतो की आफ्रिकेचा राजा गमेनू रेडसन डायमंडसोबत इंडिया आला आहे
आणि तो डायमंड एका म्युझियममध्ये ठेवला जाईल. जर तू हा डायमंड चोरून आणला तर मी तुझ्या पप्पांच्या अकाउंटमध्ये ब्लॅक मनीचे सर्व डिटेल्स काढून टाकेन. यासाठी रिहान मान्य होतो. पण त्याची एक अट होती. तो राजनला सांगतो डायमंडमध्ये आपल्या दोघांना समान हिस्सा मिळावा. आता राजनकडे यापेक्षा दुसरा काही पर्याय नव्हता. म्हणून त्याला रिहानच्या अटी मान्य कराव्या लागतात. आणि डायमंड चोरताना रिहानला फक्त राजनच्या घरीच थांबायला सांगितलं होतं. नंतर रात्री चंकी रिहानचा फोन घेतो आणि तोडतो. कारण चंकीला नको होतं की रिहानने दुसऱ्या कोणासोबतही संवाद साधावा. पण इथे हे समजतं की रिहानने चंकीला आपल्या फोनच्या बदल्यात चंकीचा फोन दिला होता. त्यामुळे रिहानचा फोन वाचला. त्यानंतर आपण विक्रमला पाहतो, जो अमेरिकेत रिहानच्या घरात तपासणी करण्यासाठी जातो. पण त्याला तिथे काहीच सापडत नाही. त्याचवेळी विक्रमला रिहानचा कॉल येतो आणि तो त्याला सांगतो, तुम्ही मला कधीही पकडू शकणार नाही. पण विक्रम त्याला आव्हान करतो. तो त्याला पकडून राहीलच आणि हे सांगून तो फोन कट करतो. नंतर जेव्हा रिहान त्याच्या खोलीत बसलेला असतो तेव्हा त्याला खिडकीतून राजनची बायको फराह दिसते. राजन आपल्या बायकोवर खूप अत्याचार करत असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी रिहानला फराह पेंटिंग करताना दिसते. तर रिहान तिला जाऊन सांगतो, मी तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे. आणि खूप विचार केल्यानंतर रिहानला अखेर आठवतं की त्याने फराहला दिल्लीतील एका पेंटिंग प्रदर्शनात पाहिलं होतं. पण फराह त्याला नकार देते. ती बोलते, तुम्ही माझ्याऐवजी दुसरं कोणाला तरी बघितलं असेल. त्याचवेळी रिहानला एक असं फूल देखील दिसतं, ज्याचं सेवन केल्याने कोणीही बेहोश होण्याची शक्यता होती. त्यानंतर रिहान आणि राजन म्युझियममध्ये सिक्युरिटी पाहण्यासाठी जातात. तिथे रिहानला समजतं की म्युझियममध्ये खूप सारे लेझर प्रोटेक्शन आहेत आणि म्युझियमच्या सिस्टमला रिसेट केल्यावर ते लेझर प्रोटेक्शन 6 मिनिटांसाठी बंद होतं. पण म्युझियमच्या सिस्टमला रिसेट करण्यासाठी त्यांना पासवर्डची आवश्यकता होती आणि त्या पासवर्डची माहिती फक्त जेनिफरच्या लॅपटॉपमध्येच होती. याबरोबरच डायमंड रूमच्या बाहेर 2 कॅमेरे ठेवले होते. ते दोन्ही कॅमेरे 5 सेकंदासाठी ब्लाइंड स्पॉटवर येऊन थांबले होते आणि रिहानला फक्त त्या 5 सेकंदाच्या दरम्यान कसंही रूममध्ये जाऊन डायमंड चोरायचा होता. हा त्याचा प्लॅन होता. आता विक्रम रिहानबद्दल चौकशी करण्यासाठी त्याच्या डॅडकडे जातो. पण रिहानचे डॅड त्याला सांगतात, मी रिहानसोबत खूपच आधी संबंध तोडले आहेत आणि मला त्याच्या बारेत काहीही माहिती नाही. नंतर रात्री रिहानला त्याच्या डॅडची खूप आठवण येते. रिहानला तो दिवस देखील आठवतो जेव्हा त्याच्या डॅडने रिहानला पहिल्यांदा चोरी करताना पकडलं होतं. पण रिहान ही चोरी फक्त आपल्या कुटुंबाच्या मदतीसाठी करत होता, कारण त्यांची परिस्थिती खूपच गरीब होती. इथे आपल्याला हे समजतं की पैशांच्या कारणामुळेच रिहानच्या मम्मीचा मृत्यू झाला होता. याच कारणामुळे रिहानने चोरी करायला सुरुवात केली होती. तथापि जेव्हा रिहानच्या डॅडला याबद्दल कळालं तेव्हा त्यांनी त्याला घरातून बाहेर काढून दिलं. जेव्हा रिहान ड्रिंक घेत असतो तेव्हा फराह रिहानला सांगते, तू जे बोलला होतास ते खरं आहे. मीच ती मुलगी आहे जी तुला दिल्लीमध्ये दिसली होती. यावर रिहान तिला विचारतो, राजन तुमच्यावर अत्याचार करत असताना देखील तुम्ही त्याच्याशी लग्न का केलं? फराह सांगते, कधी-कधी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात, ज्याबद्दल आपण कधीही विचारही करत नाही. जसे तुम्ही तुमच्या पप्पांना वाचवण्यासाठी राजनची मदत करत आहात. हे सांगून फराह तिकडून निघून जाते आणि रिहान तिच्या बोललेल्या गोष्टींच्या विचारात मग्न होतो. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रिहान राजनला पासवर्ड चोरण्याचा प्लॅन सांगत असतो. जेनिफर जेव्हा आपल्या कॅबिनमधून बाहेर जाईल तेव्हा मी तिच्या कॅबिनमध्ये लपून प्रवेश करेन, असा प्लॅन रिहान तयार करतो. नंतर त्यानुसार रिहान जेनिफरच्या कॅबिनमध्ये जातो. दुसरीकडे चंकी गार्डला बेहोश करून म्युझियमचे सिक्युरिटी अलार्म रिॲक्टिवेट करतो, ज्यामुळे म्युझियममधील सर्व लोक घाबरतात. फक्त जेनिफरच्या लॅपटॉपवर पासवर्ड टाकून सिक्युरिटी अलार्म डिॲक्टिव्ह करणं शक्य होतं. रिहान कॅबिनमध्ये लपून जेनिफरच्या येण्याची वाट पाहत असतो आणि जसंच जेनिफर कॅबिनमध्ये येऊन आपला पासवर्ड टाकते त्याचवेळी जेनिफरच्या फिंगरप्रिंट्स लॅपटॉपवर छापले जातात. जेनिफर कॅबिनमधून बाहेर जाताच रिहान तिच्या फिंगरप्रिंट्सद्वारे पासवर्डचे अक्षर लिहून घेतो. पण जेव्हा रिहान अक्षर लिहत असतो तेव्हा जेनिफर परत आपल्या कॅबिनमध्ये येऊ लागते. हे पाहून रिहान खिडकीच्या बाहेर लपतो आणि जेनिफरला शंका येते की तिने कोणाला तरी नक्कीच पाहिलं आहे, म्हणून ती खिडकीच्या बाहेर पाहायला लागते. पण त्यापूर्वी राजन येऊन तिला थांबवतो आणि त्याच्या बोलण्यात गुंतवून तिला बाहेर घेऊन जातो. त्यानंतर रिहान म्युझियमच्या बाहेर येऊन राजनला सांगतो, मला पासवर्डचे अक्षर सापडले आहेत आणि मला त्याच्याद्वारे योग्य पासवर्ड तयार करण्यात थोडा वेळ लागेल. यावर राजन म्हणतो, तुझ्याकडे फक्त 3 दिवस आहे, म्हणून तुला लवकरात लवकर सर्व काही करावं लागेल. नंतर रात्री राजन मुसा नावाच्या एका मोठ्या माफिया डीलरला कॉल करतो, जो हिरे वगैरेची डील करत होता. कॉलवर राजन त्याला सांगतो, माझ्याकडे लवकरच रेड्स अँड डायमंड येणार आहे आणि त्याच्या बदल्यात आपल्याला 500 कोटी मिळू शकतात. त्यावर मुसा त्याच्याशी डील करण्यास तयार होतो. पण तो त्याला धमकी देतो,
जर तू डायमंड वेळेवर आणला नाही तर मी तुला जिवंत सोडणार नाही. कॉलवर बोलल्यानंतर राजन घराबाहेर निघून जातो. आता राजनच्या निघून गेल्यानंतर रिहान फराला घराबाहेर फिरायला घेऊन जातो. कारण फरा खूप वेळापासून घराबाहेर गेलेली नव्हती. तिथे दोघेही खूप एन्जॉय करतात. अचानक रस्त्यात रिहानला त्याचे डॅड दिसतात आणि रिहान त्यांना पाहून खूप उदास होतो. तो आपल्या डॅडसोबत भेटू इच्छित होता, पण त्याला इतकी हिंमत नव्हती की तो आपल्या डॅडसमोर जाऊन उभा राहू शकेल. नंतर फरा त्याला सांगते, प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कधी ना कधी काही चूक करतच असतो, पण आपण आपल्या आईवडिलांच्या बोलण्यामुळे दुःखी होऊ नये. तसंच प्रत्येकाच्या नशिबात आईबाप नसतात. हे ऐकून रिहानला खूप धीर मिळतो आणि तो तिला म्हणतो, मला तू खूप आवडतेस आणि मी रेड डायमंडसह तुला देखील चोरून घेऊन जाईल. हे बोलून दोघे एकमेकांना किस करतात आणि त्यानंतर त्यांची प्रेम कहाणी सुरू होते. आता एक रात्री रिहान एका हॉटेलमध्ये मायासोबत भेटायला जातो. परंतु त्या हॉटेलच्या रिसेप्शनिस्टने ही माहिती विक्रमला दिली आणि रिहानची बातमी मिळताच विक्रम तातडीने हॉटेलमध्ये त्याला पकडण्यासाठी येतो, कारण तो त्याच्याच मागावर होता. पण विक्रम येण्याच्या आधी रिहान आणि माया तिथून पळून जातात. त्यानंतर रूमची तपासणी करत असताना विक्रमला एक पत्र सापडतं, ज्यामध्ये एक पासवर्ड लिहिलेला असतो. तो पासवर्ड पाहून विक्रम समजून जातो, रिहान नक्कीच इंडिया रेड्स डायमंड चोरायला आलेला आहे. त्यामुळे विक्रम तातडीने जेनिफरला याबद्दल सांगतो. विक्रम जेनिफरला सांगते, तुम्ही सिक्युरिटी पासवर्ड बदलू नका, कारण रिहान एक खूप चतुर माणूस आहे आणि त्याला आपल्याबद्दल काहीही कळू नये. जेनिफर त्याचा एकूण पासवर्ड बदलत नाही आणि ते सर्व रिहानला रंगेहात पकडण्यासाठी तयारी करतात. नंतर रात्री राजन रिहानला बोलतो, तू आता कुठेही येस, पण उद्या मला तो डायमंड हवाच, नाहीतर मी तुझ्या डॅडला सोडणार नाही. त्यानंतर पुढील दिवशी रिहान म्युझियममध्ये जाण्याचा संपूर्ण प्लॅन तयार करतो. तो म्युझियमच्या दरवाजाऐवजी एका सुरंगद्वारे म्युझियममध्ये प्रवेश करतो आणि हळूहळू डायमंड रूमच्या जवळ पोहोचतो. पण रिहानला याची जरासुद्धा कल्पना नव्हती की विक्रमचं संपूर्ण लक्ष रिहानवर आहे. विक्रम कॅमेराद्वारे रिहानच्या प्रत्येक हालचालींना कैद करत होता. त्यानंतर रिहान पटकन डायमंड रूमच्या बाहेर थांबतो आणि रूममध्ये प्रवेश करण्यासाठी त्याला 2 कॅमेऱ्यांपासून बचाव करून जावं लागणार होतं. पण तिथे रिहान पाहतो की त्या 2 कॅमेऱ्याची स्पीड आधीपेक्षा खूप जास्त वाढलेली आहे. हे पाहून त्याला समजतं, नक्कीच विक्रमला त्याच्या योजनेबद्दल माहिती झाली असावी, नाहीतर कॅमेऱ्याची स्पीड कशी वाढली. म्हणून रिहान म्युझियममधून बाहेर पडायला लागतो. पण विक्रम रिहानला पकडण्यासाठी त्याच्या मागे लागलेला असतो. त्यानंतर विक्रम अचानक रिहानसमोर उभा राहतो. त्याचवेळी रिहान आणि विक्रम यांच्यात मोठी झटापट होते आणि रिहान कसा तरी विक्रमच्या तावडीतून पडून जातो. त्यानंतर राजन रिहानवर खूप नाराज असतो, कारण रिहान म्युझियममधून डायमंड चोरू शकला नव्हता. यामुळे राजनचे लोक रिहानला खूप मारतात. तेव्हा रिहान राजनला बोलतो, तू टेन्शन घेऊ नको, मी तुला डायमंड नक्की आणून देईल. आणि आता राजनला रिहानवर विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही. त्यानंतर रिहान राजनला सांगतो, माझ्याकडे एक चांगला प्लॅन आहे. आजच्या घटनेनंतर गमेनो नक्कीच डायमंड घेऊन आफ्रिकेला जाईल, पण मी त्याच्या स्पेशल प्लेनला खराब करून त्याला कमर्शियल प्लेनमध्ये डायमंड नेण्यास भाग पाडेन. कमर्शियल प्लेनमध्ये गमेनोसोबत इतर लोकही प्रवास करू शकतील. म्हणून माझा प्लॅन आहे तिकडून डायमंड चोरायचा. परंतु यासाठी रिहानला फराच्या मदतीची आवश्यकता होती. नंतर रिहान राजनला सांगतो, आपण त्या एरोप्लेन ड्रायव्हरच्या कुटुंबाचे किडनॅपिंग करायला हवं, त्यामुळे आपण त्याला ब्लॅकमेल करू शकू. त्यानंतर रिहान UK हाय कमिशन डायरेक्टरच्या घरी एक स्पेशल बॅग चोरण्यासाठी जातो. त्या बॅगची खासियत अशी होती की त्यात ठेवलेली कोणतेही सामान चेकिंग दरम्यान डिटेक्ट होत नव्हतं. म्हणजेच ते लोक डायमंड आरामात ठेवून सिक्युरिटीपासून वाचू शकले असते. दुसरीकडे राजन मुसासोबत भेटायला जातो आणि त्याला सांगतो, तुम्ही मला एक चान्स द्या, मी तुम्हाला डायमंड नक्कीच आणून देईल. यावर मुसा विचारतो, डायमंड मिळाल्यानंतर तू रिहानचं काय करणार आहे? राजन उत्तर देतो, डायमंड मिळाल्यावर मी रिहानला ठार करेन आणि मग आपण दोघेही समान भागीदारी करू. हे ऐकून मुसा खूप खुश होतो. डायमंड चोरण्यापूर्वी रिहान आपल्या वडिलांना भेटायला जातो आणि त्यांच्याकडून त्याच्या सर्व चुकासाठी माफी मागतो. पण रिहानचे वडील अजूनही रिहानवर खूप रागवलेले असतात आणि ते त्याचा चेहरा देखील पाहू इच्छित नाही. तरीसुद्धा त्यांना हे माहिती नाही की रिहान त्यांच्यासाठी किती मोठा धोका घेत आहे. त्यानंतर विक्रम पोलीस स्टेशनमध्ये बसलेला असतो. तेवढ्यात एक ऑफिसर विक्रमला सांगतो की आज गेमेनो डायमंड त्याच्यासोबत आफ्रिकेला घेऊन जाणार आहे. हे ऐकून विक्रम समजतो की रिहान नक्कीच डायमंड चोरण्याचा प्रयत्न करणार, म्हणून तो त्याच्या टीमसोबत तातडीने एअरपोर्टकडे निघतो. आणि याच दरम्यान विक्रमला सर्व काही कळतं, जे काही घडलं आहे तो सगळा रिहानचाच प्लॅन होता. खरं तर रिहान डायमंड म्युझियममधून बाहेर आणण्याचा कसा तरी प्रयत्न करत होता, पण विक्रम एअरपोर्टवर पोहोचण्याआधीच
रिहान, राजन, फरा आणि गमेनू त्याच्या माणसासोबत विमानात बसलेले असतात. त्याचवेळी विक्रम एअर होस्टेसला रिहानचा फोटो फोनवर पाठवतो आणि सांगतो की हा माणूस विमानात डायमंड चोरायला आला आहे. हे ऐकून एअर होस्टेस विमानातील सर्व प्रवाशांचे चेहरे पाहते आणि रिहान हे पाहून कुठेतरी लपून बसतो. त्यामुळे ते रिहानला पकडू शकत नाही. थोड्याच वेळात रिहान पुन्हा आपल्या जागी येतो. दुसरीकडे फरा गपचूप एअर होस्टेसचे कपडे घालून गमेनूच्या जवळ जाते. तिथे फरा गमेनूला एक टॉवेल देते आणि गमेनू ते टॉवेल सुंगता सुंगता बेहोश होतो. असंच माया गमेनूच्या बॉडीगार्ड आणि त्याच्या पत्नीला देखील बेहोश करते. काही वेळाने गमेनू अचानक होशमध्ये येतो आणि त्याच्या पोटात मोठ्या वेदना व्हायला सुरू होते. त्याचवेळी एक एअर होस्टेस धावत गमेनूजवळ येते. गमेनूची अवस्था पाहून एअर होस्टेस सर्व प्रवाशांना विचारते, तुमच्यात कोणी डॉक्टर आहे का? यावर रिहान खोटं सांगतो की तो डॉक्टर आहे. गमेनूची अवस्था पाहून रिहान पायलटकडे जातो आणि त्याला सांगतो, आपल्याला गमेनूला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल, नाहीतर तो मरेल. यावर पायलट त्याला सांगतो की 20 मिनिटांनी ते स्थानकावर उतरणार आहे आणि मी तिथेच फ्लाईट लँड करेन. या दरम्यान विक्रम प्रायव्हेट विमानाने त्यांचा पाठलाग करत असतो. त्याला गमेनू आणि त्याचे सहकारी इस्तांबूल जात असल्याची माहिती मिळाल्यावर तो तत्काळ इस्तांबूल दिशेने जातो. गमेनूची अवस्था अजूनच गंभीर होत असताना रिहान पायलटकडे जातो आणि त्याला सांगतो, आम्ही तुमच्या कुटुंबियांना किडनॅप करून ठेवलं आहे. असं सांगून तो पायलटला त्याच्या कुटुंबाचा व्हिडिओ दाखवतो. हे पाहून पायलट घाबरतो. रिहान त्याला बोलतो की तुला प्लेन एअरपोर्टऐवजी इस्तांबूलच्या मधोमध असलेल्या जंगलात उतरवायचं आहे, नाहीतर आम्ही तुझ्या कुटुंबाला मारून टाकू. पायलटकडे दुसरा पर्याय नसल्याने तो रिहानच्या सांगण्यावरून तसाच करतो. विक्रम त्याचा प्रायव्हेट विमानाने एअरपोर्टवर पोहोचण्याची वाट पाहत असतो. पण प्लेन इस्तांबूलच्या जंगलात जात असताना विक्रम त्याचा पाठलाग करतो. यामध्ये आपल्याला कळतं की मुसा आधीच त्या जंगलात त्याचा वेट करत होता. त्याचवेळी प्लेनमधून एक व्यक्ती पोलिसांना कॉल करून याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करतो. पण त्याने माहिती देण्यापूर्वीच राजन त्याला ठार मारतो. रिहान त्या डायमंड लॉकरच्या लॉकला उघडण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हाच गमेनूचा बॉडीगार्ड त्याच्यावर हल्ला करतो आणि त्याला जोरात मारतो. परंतु रिहान आणि राजन एकत्र येऊन त्या बॉडीगार्डला मारून टाकतात. त्याला मारल्यानंतर रिहान कसंही लॉकर उघडतो आणि डायमंड त्याच्याकडे असतो. त्याचवेळी पायलट प्लेनला सुरक्षितपणे लँड करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतो आणि तो यशस्वीपणे प्लेन लँड करतो. नंतर ते लोक डायमंड घेऊन सुरंगच्या मार्गाने तिथून पळून जातात आणि पोलीस त्यांना पकडू शकत नाही. राजन डायमंड मुसाला विकण्यासाठी देतो आणि फरा रिहानला शेवटचं भेटायला जाते. तेव्हा रिहान फराला म्हणतो, मी तुला वचन दिलं होतं ना की मी तुला माझ्यासोबत घेऊन जाईल, तर तू आता माझ्यासोबत येणार का? या वाक्यावर फरा त्याच्यासोबत जाण्याचं मान्य करते, कारण ती देखील त्याच्यावर प्रेम करू लागलेली असते. इतकं सांगून रिहान राजनकडे जातो आणि त्याच्या पप्पांच्या अकाउंट डिटेल्समधून सगळं ब्लॅक मनी काढून टाकतो. त्यानंतर जेव्हा रिहान राजनकडून आपला हिस्सा मागतो तेव्हा राजन त्याला म्हणतो, तुझा काहीही हिस्सा नाही आणि आजचा दिवस तुझ्या आयुष्यातला अखेरचा दिवस आहे. इथे राजन रिहानला जहर देऊन मारण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्यापूर्वी रिहान राजनच्या एका माणसाला जहर देऊन मारून टाकतो. त्याचवेळी रिहान राजनला सांगतो, मी विक्रमच्या हातून बाटलीवाल्याला अटक करायला लावलं होतं आणि जो रेड डायमंड तुम्ही मुसाला दिला तो नकली डायमंड आहे. ॲक्च्युली रिहानने आधी असली डायमंड बॅगमध्ये लपून ठेवला होता, कारण त्याने राजनला चांगलंच ओळखलं होतं. हे सर्व ऐकून रिहान आणि राजन यांच्यात लढाई सुरू होते आणि दोघं एकमेकांना जोरजोरात मारतात. अखेर रिहान राजनला मारून त्याला अधमरा करतो. नंतर तो राजनला बांधून घराचा सिलेंडर उघडून तिकडून निघून जातो. त्याचवेळी जेव्हा मुसाला नकली डायमंडची गोष्ट समजते तेव्हा मुसा रागाने राजनला मारण्यासाठी त्याच्या घरी येतो. पण तिथे मुसा राजनला बांधलेला पाहून म्हणतो, तू मला धोका दिला आहेस, मी तुला जिवंत सोडणार नाही. हे ऐकून राजनला कळतं की मुसा त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. म्हणून राजन हसत हसत तिथे आग लावतो आणि गॅस लीक होण्याच्या कारणाने तिथे ब्लास्ट होतो, ज्यात राजनसोबत मुसा देखील मरतो. दुसऱ्या दिवशी न्यूजमध्ये राजनची बातमी येते की राजन एक मोठा गुंड होता, ज्याने अनेक वाईट कृत्ये केली होती आणि मागील रात्री राजनसह मुसा नावाचा एक गँगस्टर देखील मारला गेला. हे ऐकून रिहानच्या वडिलांना मोठा धक्का बसतो. त्याचवेळी अबी त्याच्या वडिलांकडे जाऊन बोलतो, पप्पा भैयाने आपली खूप मोठी मदत केली आहे आणि तो त्याच्या वडिलांना सर्व सत्य सांगतो. हे ऐकून रिहानच्या वडिलांना आपली चूक कळते आणि त्यांना खूप पश्चाताप होतो. दुसरीकडे रिहान आणि फरा एकत्र आपले जीवन आनंदाने घालवायला लागतात. दुसरीकडे विक्रम अजूनही रिहानला पकडण्याचा प्रयत्न करत असतो, कारण रिहान सहजासहजी कोणाच्याही हाती लागणाऱ्यातला नव्हता. आणि यासोबतच हा चित्रपट इथेच संपते.
तर मंडळी, हे होतं ज्वेल थीफ या मूव्हीचं एक्सप्लेनेशन. तुम्हाला हा मूव्ही आणि माझं एक्सप्लेनेशन कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.